छातीसाठी कटोरी पॅटर्न कसं बनवावं. 34 छातीसाठी कटोरी पॅटर्न बनवताना तर इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा 8.5, 9.5 आणि 10.5 घेतलं की उंची घ्या. उंची अशी घेऊन ठेवायची की थोडीशी मोठी 14+1 म्हणजे प्रत्येक हाईटला ही उंची चालते. काय झालं स्टॉप का बरं? स्टॉप नाही केलं, मेसेज येतो. ओके. आणि हा चौकडी बॉक्स आपण बनवत आहोत 34 छातीचं माप कटोरी पॅटर्न. ज्यांना गळे उतरतात त्यांच्यासाठी हे स्पेशल माप आहे, उतरणारच नाही गळा. आणि ज्यांना उतरत नसेल ना मग त्यांच्यासाठी मोठं कसं करायचं ते सांगून देईल मी. आता 2चं शोल्डर आणि हे यंग मुलींसाठी आहे तर त्यांना इथे 3चं शोल्डर आवडतं, त्यापेक्षा कमी पण आवडतं, पण मी आता सध्या 3चं घेतलेलं आहे आणि 2चं बगल घेतलेलं आहे. 34ची छाती आहे, बगल लांबी 5.5 इंच. कटोरीच्या मापासाठी 1 इंच वर गोल, इथे 1.5 इंच तिरकस रेषा आणि दुसरं बगल. आणि जर आहे ना बाहीला चुन्या पडत असल्यानंतर असं खोल बगल कापायचं असतं. असं प्रत्येक कस्टमरचं नाही ना घ्यायचं, प्रत्येक कस्टमरचं येईल का? हो. आणि प्रेशर पट्टीची साईज खालच्या बाजूने 2.5 सरळ रेषा, 1 इंच वर, 3 इंच 3.5 इंच तिरकस आणि गोल. तर आपण आत्ता बनवत आहोत कटोरी पॅटर्नसाठी परफेक्ट माप 34 छातीसाठी. पण तेच माप कसं लहान मोठं वापरायचं ते पण बघूया. 2.5 इंच कंपल्सरी घ्यायचे. गळ्याची उंची साधारण 5.5 ते 6 कुणीही घेतं. थोडी मोठी लागत असली तर काय करायचं मी सांगेल तुम्हाला. आता मात्र 6चा घेऊन ठेवणार आहे आपण. म्हणजे मोठी जर पाहिजे असेल, गळा छोटा पाहिजे असेल तर काय करायचं, त्याच्यानंतर इथून हाफ आणि अर्धा इंच सगळं एकामेकात जोडा. 1 इंच घ्या, तिरकस रेषा द्या, इथून हे पण कट करून घ्या. पॅटर्न जरी संपलेलं असलं तरी कंटिन्यू करा. चौतीस छातीचं कटोरीचं पॅटर्न. सॉरी, आपल्याला हेच कापायचं, फिटिंगच कापायची पुढची मागची. बगल मागचा सेप अगोदर कापून घ्यायचा, तो कापलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मागचा गळा. याच्यात आपण असा गळा शिकणार आहे जो मोठा दिसतो पण उतरत नाही. एकाचीच ब्रेशपट्टी कापा. एकाच पाळची कटोरी कापा. आणि बगलेचा खोलवा थोडासा आणखीन घेत, म्हणजे जेवढा आपण घेतलेला आहे असं बगल कापा. पॅटर्न कितीच आहे? 34. लगेचच नंबर टाकून द्यायचे. कोणतं आहे? कटोरी. अशी 3 पॅटर्न पुढचे आणि मागचं 1 पॅटर्न, एवढ्यात आपलं कटोरी पॅटर्न कंप्लीट. आता आपण तेच पॅटर्न कडक पेपरवर कसं कापायचं वाढवून, म्हणजे असं समजायचं की हा पेपर जो आहे तो माझा काय कापड आहे, कापडावर ठेवून कसं कापायचं ते बघणार आहे आपण. म्हणजे त्याला कसं वाढवतं. असा ठेवा, आकार आहे तसा कापून.
गळ्याची उंची आणि पाठीचा भाग. कटोरी हा पार्ट इथेच बसवायचा असतो कटोरी घेताना, म्हणजे कमी जागेत बसतो. छोटे छोटे आहे तसं. बाही इथे बसेल. कटोरी आपल्याला वाढवायची आहे, तर ती तुम्ही तिरकस ठेवू शकता. फक्त मी आता इथे कशी वाढवायची ते बघणार आहे. इथे 1/2 इंच, इथे कटोरी किती 34ची, 34 नुसार 1.25 इंच, आणि इथे 1/2 इंच एक्स्ट्रा. ह्या संपूर्ण मापाच्या निम्मे. कटोरी कंप्लीट. आता आपण टक्स बघूया आणि ब्रशपट्टीची वाढवण्याची पद्धत. ब्रशपट्टी वाढवताना 1/2 इंच खालून वाढवायची कंपल्सरी.